क्षीरसागराचे रहस्य. भगवान विष्णू दुधाच्या समुद्रात का राहतात? भगवान विष्णूंच्या दिव्य रूपाचे ध्यान करताना आपल्या डोळ्यासमोर एकच सुंदर दृश्य उभे राहते. ते म्हणजे अनंत थांग पसरलेला दुधाचा पांढरा शुभ्र समुद्र, ज्याला आपण क्षीरसागर म्हणतो. या क्षीरसागरामध्ये भगवान नारायण अत्यंत शांत मुद्रेत विश्रांती घेत आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की विष्णूंनी निवासस्थान म्हणून या दुधाच्या समुद्राचीच निवड का केली आहे? देव वैकुंठात किंवा क्षीरसागराबाहेर इतर कुठेही राहू शकले असते. मग या विशिष्ट समुद्रातच ते विश्रांती का घेतात? तर चला जाणून घेऊया. हिंदू पौराणिक शास्त्रांनुसार या ब्रह्मांडात 7 दिव्य समुद्रांचे वर्णन आहे. त्यात मिठाचा, उसाच्या रसाचा, मद्याचा, तुपाचा, दह्याचा आणि पाण्याचा समुद्र समाविष्ट आहे. पण या सर्वांमध्ये सर्वोच्च, सर्वात पवित्र आणि शुद्ध मानला गेलेला समुद्र म्हणजे क्षीर, म्हणजेच दुधाचा समुद्र. हा क्षीरसागर केवळ पाण्याचा साठा नाही, तर तो या सृष्टीच्या निर्मितीपूर्वीची ती दैवी ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी आहे, जिथून संपूर्ण ब्रह्मांडाचे नियमन होते. शास्त्र सांगते की क्षीरसागर हा सत्वगुणाचे सर्वोच्च प्रतीक आहे. सत्वगुण म्हणजे अत्यंत पवित्र, शांत, निर्मळ आणि वासनाविरहित अवस्था. भगवान विष्णू हे या सृष्टीचे पालनहार आहेत. संपूर्ण विश्वाचा भार वाहण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी मनाची अत्यंत शांत आणि संतुलित अवस्था आवश्यक असते. म्हणूनच संपूर्ण विश्वातील कोलाहलापासून दूर सत्वगुणाने भरलेल्या या शांत आणि शुद्ध दुधाच्या समुद्राची निवड विष्णूंनी आपल्या विश्रांतीसाठी आणि योगनिद्रेसाठी केली. क्षीरसागरासारखा दुसरा पौराणिक संदर्भ आपल्याला समुद्र मंथन या कथेत मिळतो. देव आणि दानवांनी जेव्हा याच क्षीरसागराचे मंथन केले, तेव्हा त्यातून जगाला सुख देणाऱ्या अनेक गोष्टी आणि स्वतः धनलक्ष्मी माता प्रकट झाली. क्षीरसागरातून प्रकट झाल्यामुळेच लक्ष्मीला क्षीरतनया, क्षीरसागराची कन्या असे म्हटले जाते. जेव्हा लक्ष्मी प्रकट झाली, तेव्हा तिने पती म्हणून भगवान विष्णूंचा स्वीकार केला. या कथेचा गहिरा अर्थ असा आहे की क्षीरसागर हा सर्व प्रकारच्या संपत्तीचा, ऊर्जेचा आणि ज्ञानाचा उगम आहे. अशा अथांग आणि सकल गुणांनी संपन्न असलेल्या समुद्रात विश्रांती घेऊन भगवान विष्णू संपूर्ण जगाला हे दाखवून देतात की जगाचा पालनकर्ता हा सर्व ऐश्वर्याचा स्वामी असूनही या भौतिक जगापासून पूर्णपणे अलिप्त आणि स्वतःमध्ये तृप्त आहे. यातून आपल्याला शिकवण मिळते की मनाला क्षीरसागरासारखे शुद्ध करा. क्षीरसागर हा दुधासारखा पांढरा शुभ्र, स्वच्छ आणि शांत आहे. आजच्या धावपळीच्या युगात माणसाचे मन अनेकदा क्रोधाने, मत्सराने किंवा चिंतेने मलिन होते. विष्णू आपल्याला शिकवतात की तुमचे मन आतून दुधासारखे पवित्र आणि स्वच्छ ठेवा. मनात शुद्धता असेल तर तिथूनच चांगल्या विचारांचे अमृत बाहेर पडेल. जगाच्या कोलाहलात स्वतःची शांतता शोधा. ब्रह्मांडात किती उलथापालथ सुरू असली तरी विष्णू क्षीरसागरात पूर्णपणे शांत आणि विश्रांतीच्या मुद्रेत असतात. तुमच्या आयुष्यात बाहेर कितीही वादळं किंवा गडबड सुरू असली तरी तुमच्या आतली शांतता कधीही भंग होऊ देऊ नका. मन शांत असेल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आणि संसाराचे पालन योग्य रीतीने करू शकता.